उकडलेल्या बटाट्याची भाजी पाहणार आहोत आपण. तर नमस्कार, मी सुजाता किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर तेल घेतलं आहे, 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे, मोहरी अर्धा चमचा आणि जिरा अर्धा चमचा. तेल गरम झालं म्हणजे आणि कांदा घेतला आहे. तर बटाट्याची भाजी म्हणजे कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे. तर 2 मीडियम साईजचे कांदे असे लांब चिरून घेतलेत आणि मिरच्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या. तर कांदा मिरच्या चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता घालायचं आहे. तर व्यवस्थित कांदा मिरची भाजून घेऊ तेलामध्ये. तर तेलही अगदी खूप जास्त नाही, कमी नाही असं वापरलं आहे. तर कांदा मस्त भाजला गेला आहे. तर आता या ठिकाणी मी फोडणीमध्येच घालत आहे कोथिंबीर. तर बटाटा भाजीसाठी थोडी कोथिंबीर जास्त घातली म्हणजे बटाट्याच्या भाजीला चवी येते आणि दिसायलाही कलरफुल अशी भाजी वाटते. तर कोथिंबीर परतवून घेतली फोडणीमध्येच. हवं असल्यास आपण वरूनही वापरू शकतो. तर या फोडणीमध्ये आपल्याला थोडासा हिंगही घालू शकतो आपण, पण आज मी हिंग वापरला नाही आहे. आता मसाले घालू. तर हळद अर्धा चमचा हळद घेतली आणि 1 चमचाभर मीठ घेतलं आहे. व्यवस्थित परतून घेऊ. तर बटाटे आधीच उकडून घेतले होते मी आणि गार करून चिरून घेतलेत. थोडासा चाट मसाला घातला आहे. तर चाट मसाला किंवा लिंबू पिळून घेतला तरी चालेल. आणि आता बटाटे उकडून गार करून सालं काढून चिरून घेतलेत. 3 ते 4 मोठे बटाटे होते आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर अगदीच साधी सोपी अशी भाजी आहे, अगदी झटपट होणारी आणि इतकीच चवीला भारी. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी बटाट्याची भाजी. अगदी पटकन बनवून होते आणि अगदी बनवायला अगदी सोपी अशी भाजी. तर पाहू शकता मस्त अशी भाजी या ठिकाणी आपली बनली गेली. तर आवडीनुसार यामध्ये आपण मसाले वापरू शकतो. तर ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी छान लागतेच. सोबतच डोस्यासाठी सुद्धा आपण ही भाजी बनवतो. तर डोस्यासाठी बनवताना थोडंसं पाण्याचा हबका मारून थोडीशी अशी भाजी परतून घ्यायची. तर 1-2 मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून घेतली आणि मस्त अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.